शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन मुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. दिव्यातील तेल कमी होऊ न देता, तयार आम्ही होऊया. मोहरांना मातीत न लपविता, तयार आम्ही होऊया. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. होते जे मागे ते जातील. आजच्या मननाकरिता देवाचे वचन एजरा अध्याय 6 15 ते 19 ही वचने. एजरा अध्याय 6 15 ते 19 ही वचने. ते मंदिर दर्यावेश नावाच्या कारकिर्दीच्या 6व्या वर्षी अदार महिन्याच्या तृतीयेस पुरे झाले. तेव्हा इस्रायल लोक म्हणजे याजक, लेवी व बंदिवासातून परत आलेले लोक यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहाने केली. या मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या समयी त्यांनी 100 बैल, 200 मेंढे, 400 कोकरे आणि सर्व इस्रायलासाठी इस्रायल वंशांच्या संख्येप्रमाणे 12 बकरे ही पापार्पण म्हणून अर्पिली. मोशाच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे याजकांची त्यांच्या वर्गाप्रमाणे आणि लेव्यांची त्यांच्या क्रमाप्रमाणे यरुशलेम येथील देवाच्या सेवेप्रित्यर्थ योजना केली. पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी वल्हांडण सण पाळला. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. आता जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, एजरा याचा 6वा अध्याय आणि वचने 15 ते 19 या वचनापर्यंत. दार्वेश राजाच्या कारकिर्दीच्या 6व्या वर्षी अदार महिन्यात तृतीयस जे देवाचं मंदिर आहे, ते काम जे आहे ते या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि इस्रायल लोक, याजक, लेवी व बंदिवासातून परत आलेले लोक यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहाने केली, या ठिकाणी आम्ही पाहतो. आणि म्हणून ज्या वेळेस लोक देवाकडे वळतात, पश्चातापी रूपी अंतःकरणाने देवाकडे जातात, देव त्यांना त्याच्यातून बाहेर काढतो. आणि या लोकांनी 70 वर्ष आपलं आयुष्य गुलामगिरीमध्ये घातलं. आणि देवाची इच्छा त्यांच्यासाठी वेगळी होती. कारण इर्माया याचा 29वा अध्याय आणि 11 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही माझी प्रार्थना कराल, तर मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन.
आणि या लोकांनी पूर्णपणे जीवे भावे देवाच्या शोधास लागले आणि देवाचे या लोकांविषयी जे संकल्प होते, भावी सुस्थितीमध्ये आशा देणारे होते, या वचनाप्रमाणे देवाने त्यांना पुन्हा एकदा आपल्या मायदेशी जे आहे ते परत आणलेलं आहे. आणि जे देवाचं मंदिर ओसाड पडलं होतं, दार्वेश राजाच्या आज्ञेप्रमाणे पुन्हा एकदा त्यांनी जे मंदिर आहे ते उभारलेलं आहे, त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि या ठिकाणी आनंद आणि उत्सव केलेला आहे. प्रियांनो, जर आम्ही आमच्या जीवनामध्ये गांभीर्याने जर विचार केला, काय आज आम्ही देखील प्रभूपासून दुरावलेले होतो, आम्ही त्याच्यापासून दूर गेलेलो होतो, परंतु देवाचे निर्णय आमच्यासाठी चांगले आहेत, त्यांच्या योजना आमच्यासाठी चांगल्या आहेत. ज्यावेळेस पश्चातापी रूपी अंतःकरणाने आम्ही त्याच्याकडे जातो, त्याच्या चरणापाशी जातो, त्याच्या वधस्तंभाजवळ जातो, तो आमचा स्वीकार करतो आणि सर्व पापापासून, शापापासून, आम्ही केलेल्या चुकापासून तो आम्हाला सोडवतो आणि तो आम्हाला त्याच्या जवळ घेतो. कारण तो म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्वजण मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे जातो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये मोठा आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या लोकांनी आनंद केलेला आहे, उत्सव केलेला आहे, देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना केलेली आहे. आज तुम्हाला आणि मला आपल्या अंतःकरण रूपी मंदिराची प्रतिष्ठापना करणं, त्याला पुन्हा एकदा सुशोभित करणं, ते चांगलं स्वच्छ करणं, सजवणं, यासाठी महत्वाचं आहे की पुन्हा एकदा देवाची वस्ती आपल्या अंतःकरणामध्ये व्हावी आणि तो आपल्या जीवनामध्ये यावा आणि आपण त्याचं गौरव करावं. चला तर प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया आणि पुन्हा एकदा परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करूया आणि देवाने जी दया आपल्यावरती केलेली आहे त्याबद्दल धन्यवाद देऊया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू चांगला आहेस, तुझी दया नेहमी आम्हावरती सनातन आहे. आज पुन्हा एकदा आम्ही देखील देवबापा तुला धन्यवाद द्यावा, तुझी स्तुती करावी, आनंद उत्सव करावा, कारण प्रिय बापा तू आमच्यावरती दया केलेली आहेस. ज्याप्रमाणे या लोकांना बंदिवासातून तू बाहेर आणलंस, त्याचप्रमाणे तू आम्हाला पापातून, शापातून बाहेर आणून तुझ्या गौरवासाठी तू आम्हाला सिद्ध केलेला आहे. आणि म्हणून पश्चातापी रूपी अंतःकरणानं आम्ही पुन्हा एकदा तुझ्या पायापाशी चरणाजवळ यावं आणि तुझं गौरव करावं, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आजचा संपूर्ण दिवस, वेळ, क्षण सर्व काही तुझ्या स्वाधीन आणि अधीन करून तारणाऱ्या येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. तयार करणार, तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.